नाही ना तुम्हाला मग कंस चांगला आहे असं कोणले वाटस का? अजिबात नाही ना. नाही ना. पण मनामध्ये कंस चांगला होता. तुमले लगेच प्रश्न उभा राही कसं काय बटा महाराज ते त्याला चुकीनं म्हणता साव पहिला नीच द करा नाव चांगलं म्हण राहा. कंस कुठेतरी परवडना. कारण कंस का परवडला? कंसानं कमीत कमी बाबा लेकरांना जन्माला येऊ दिलं आणि मग मारलं. आपण पोटातल्या पोटात पोरी कापल्यात. मग कंस चांगला का? अजून सांगतो आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण याच्या पुढे बाल हत्या करू नका. हो, पोरींना गर्भातल्या गर्भात कापू नका, गर्भपात करू नका. जी बाई गर्भपात करते ना त्या बाईच्या हातचं पाणी पिल्याचं सुद्धा पाप लागतं. लक्षात ठेवा बरं, शास्त्र असं म्हणतं. हां, कधी बाल हत्या करू नका माया हो. आणि तुम्हाला सांगू का, बाल हत्या करायचं काय झालंय माहिती का? पोरींचाच लोकांना कंटाळा आलाय. बरं माणसांना जाऊ द्या हो, माणसांना जाऊ द्या. आमल्याने तुम्हाला कंटाळा यायची बहिणीसून, तुमलेच तुम्हाला कंटाळा जायची. बरोबर आहे की नाही? जर एखाद्या सुनबाईला दिवस आहे आणि एखादा म्हाताराले सासराले जर दुसरा म्हातारा भेटणार, काय होत आज भाऊ आपली सुनबाईला दिवस होतात काय होय ना? काय नाही हो, आको बी पोर होई नाही, दुखती कपाय काय ना, पण बोलीन चांगलं. पण आई मायले जरी चालणार ताई तुम्ही सुनबाईला दिवस होतात ना, कारण चिलगा हो माय आको बी तीच होई नाही हो बहीण. हा तुम्हाला तो शब्द बोलता गंदा आहे आठे सांगायला चालाव नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा कंटाळा आलाय. तुम्हाला सांगतो बाल हत्या करू नका. कंसानं 6 पोरं मारली नाही. स्वतः जगाचा मालक विचार करत होता, जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी कंसाला मारू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो भगवंत तुमचं कधीच वाईट करत नाही. वाईट करणं तुमचं कर्म ठरवतंय. वाईट देव कधीच कोणाचं करत नाही, कारण तो तर आपला मायबाप आहे. आणि मायबाप कोणत्या लेकरांचा वाईट विचार करतच नाही. कारण तो सांगतो ना कृष्ण भगवंत गीतेमध्ये, ममै वांशु जीव लोके जीवभूता सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. शाळाમાં જવાના રસ્તા બે आता है ना शे आको शेण पुंजा फेकाना बरं नाही शे आता है बयान काम शे काय रे चालणार रे. इतलं भारी वातावरण आहे. तुम्ही नशिबवान लोक येत राहो. हाय मंदिर खाली पाणी पड राह ना, तुम्ही वर कीर्तन ऐकी राह ना. बाकी नाच ना कीर्तन माची ते बाकी ना म्हणते स्वयंपाक ना टाया बटी का नाही भाऊ. काय वातावरण आहे राव. 6 पोरं मारली नाही कंसानं, कारण मला मारणारा आठवाय ना. 6 माझं काय केलं? कंसानं 6 पोरं मारली नाही. माझा भगवंत विचार करत होता कंसाला जर मारायचं असेल तर त्याच्याकडनं काहीतरी पाप घडलं पाहिजे. त्याच्याकडनं खास करून बाल हत्या झाली पाहिजे. जोपर्यंत तो बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो बरं का, काही लोक देवाला दोष देतात. देव आपलं कधीच वाईट करत नाही. आपलं कर्मच आपलं ठरवतं वाईट का चांगलं. हां, आपलं कर्मच आपल्याला भोगावं लागतंय. मी नेहमी सांगतो, बोलू नका माया हो. सांगा ना ताई. बोलू नका. असं आहे का? म्हणजे तुम्ही ना ऐकता का? ते सांग द्या मग. मी तोच विचार कर म्हणा का पण ऐकी राहणार. सांगा कोणतरी एका छान माणूस सांग द्या. बोल नका म्हण. बोल नका बहिणीच तुम्हाला पाय पडत का? माल बी शांतता लागू दे. मला जग नाही काय कटका घाल दिले तुम्ही कवच ना. माल दिनभर मग 2-3 कीर्तने करणं पडतं. तुम्ही पहिला बोनीन पायरे दागडू घाल दिले आज ते. बोलू नका माया हो, बोलू नका. कीर्तनात बसलोय आपण. आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. जसं सावली आपली साथ सोडत नाही ना, तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. लक्षपूर्वक ऐका. काही लोक म्हणतात महाराज जर चुकलं पाप घडलं आपल्याकडनं तर मस्त तीर्थक्षेत्रावर जायचं, गंगेवर स्नान करायचं. स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं. पाप धुतलं जातं का? पाप केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं? गंगेत स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का? पण माझ्या मते मी सांगतो धुतलं जातं. बाई यानं काय करू भाऊ, काहीच चावी देत नाही. पाप धुतलं जातं.
का धुतलं जातं? आमच्या संतांचं प्रमाण आहे. अहो गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जाणार नाही का? आमचे संत सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकड दोषे जाती भंगा, पापे जातीत भंगा, नाही का? जर गंगा गंगा म्हणलं तरी पाप धुतलं जाते, मग गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जाणार नाही का? पण त्याला लिमिट आहे. पाप जरी धुतलं जातं, पण तुम्ही जर कधी कोणा लगीन मा एखादी बहीण डोकं धोता तीन कधी मंगलपोत खाल राय गे, तुम्ही पायटीन उचलीन निघ जातीस बहिणी सोन आणि गंगा मा अंग धुई ना, त्यावर दवाई जाई का? समजा ते पाप दवाई बी घे ना गंगामा, तुम्ही धुई बिवण्यात दवाई जास्त पाप, पण पुन्हा ते समुद्रामध्ये बाष्पीभवनाच्या द्वारे अजून आकाशमध्ये ढगाळवाता ढगळ आहेत ना, वर लय जात असते पाणी आणि बरोबर वर लय घ्यात का ज्यान त्यान दाबावर ते पाप जसं तसं पाठ टाकत देवा. म्हणजे ते तुम्हाला भोगायचं आहे, सुट्टी करत जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी भीतीग्रस्त, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानंत, देह तरी दिसे काय, देह तरी दिसे काय, आत्मा भोगितो नंतर, तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो, जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. आपण जर का वावर मा येड्या बाबूला येऊन आंबा तोडाल गो, ते आंबा भेटेन का? हा, जे कर्म आहे तेच भोगावं लागतंय. भगवंताला वाटलं मला मारणारा जोपर्यंत बालहत्या कंस करत नाही तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही. मग नारद महर्षींना पाठवलं. नारद महर्षींना सांगितलं काही झालं तरी चालेल, पण याच्याकडनं बालहत्या करून घ्या. नारद महर्षी आले, विचारलं, म्हणले देव कंसा काय चाललंय? आनंदात? म्हणे हो. देवकीचे मुलं? म्हणे मला मारणारा 8 आहे, 6चे 6 जन्माला आलेत आहेत म्हणले, खेळतायत. अरे वेडा आहे का? देवाचं कालचक्र गोला, कदाचित तू 8वा समजू, 6 पर्यंत आहे ना, पहिलाही 8वा असू शकतो, दुसराही 8वा असू शकतो. मग तू कदाचित तुझा दुश्मन पाडतोय, लवकर मार म्हणले लेकरांना. कंसानं 6 पोरं मारली. 6 पोरं मारली. आता 7व्यांदा गर्भधारणा, 7व्यांदा दिवस आहे, पण 7वा गर्भ रोहिणीच्या उदरात सोडला. माझ्या जगाच्या मालकानं रोहिणीच्या उदरात सोडला. आणि 8व्यांदा आता देवकी मातेला गर्भधारणा आहे. 8व्यांदा गर्भधारणा. आता स्वतः जगाचा मालक जन्माला येतोय आणि देवकी मातेच्या उदरात, तर तिचं तेच किती झडाडत असेल कल्पना करा ना. जर आज तुमच्या गावामध्ये सप्ताहाचं कीर्तन आहे, तर इथली रौनक कशी आहे? कशी आहे रौनक? सप्त्याचं वातावरण आहे, तरी जर एवढा आनंद आहे, तर तिच्या उदरात स्वतः जगाचा मालक होता, तर ती किती सुंदर दिसत असेल. कल्पना करा. देवकी माता एवढी सुंदर दिसत होती ना, एवढी सुंदर दिसत होती महाराज, चंद्रमासारखी दिसत होती. आणि नेमकंच अष्टमीची रात्र, ठीक रात्री 12 वाजेला माझ्या प्रभूने अवताराला यावं. देवकी मातेच्या पोटी भगवंत अवताराला आले. भगवंत अवताराला आले आणि मायबापांसोबत बोलायला लागले. जन्माला येणारं पोरग बोलत नाही, पण इथं भगवंत मायबापांसोबत बोलत होते. खरं होईन का ते? खरं आहे का ते? जाऊ दे तू बा टप्पा झाड्यास काय बी चाललेत बाणर सुरूत ना. भगवंत जन्माला आले, मायबापांसोबत चर्चा करायला लागले. बापानं सांगितलं, आईनं सांगितलं, बाळा तू जन्माला आलाय ना, अरे लोकांना पटलं पाहिजे, लहान हो ना. आई मी लहानच होणार आहे, पण लहान मुलगा बोलत नाही म्हणून मला मोठं होऊन बोलावं लागतंय. मला जो संदेश द्यायचा आहे तो असा आहे, आई इथं जर राहिलो ना तर इथं हा कंस मला मारल्याशिवाय राहत नाही. एक काम करा, मला इथून उचला कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोडाला, मदने गोडाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने
नेई गोकुळाला मद नेई गोकुळाला भगवंतानं मायबापाला सांगितलं, आई अगं मी लहानच होणार आहे, पण लहान लेकरं बोलत नाही म्हणून मला थोडं मोठं व्हावं लागतंय आणि मला संदेश असा द्यायचा आहे, जर का तुम्ही मला इथं ठेवलं ना तर हा कंस मला मारल्याशिवाय राहत नाही. आई मला इथून उचलन कुठं न्या? नंदबाबांच्या घरी न्या म्हणले. आता भगवंतानं पुन्हा लहान रूप धारण केलं. पण जेव्हा भगवंत जन्माला आले का, पहिली परिस्थिती अशी होती की देव मायबापांच्या उदरात, आईच्या उदरात आहे. स्वतःचे मायबाप बंदी खाण्यामध्ये बंद आहे. पण जेव्हा भगवंताचा जन्म झाला आणि भगवंताला बघितल्याच्या नंतर हातापायाची बंधनं गळाली, हातापायाची बंधनं गळाली. हो, आमचे महाराज गोड प्रमाण घेतात. उचलेला कमलापती पायाची बंधनं गळती. हो. आणि जर मी कथेमध्ये घेत असेल तर वातावरणासाठी मी प्रमाण घेतो. खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई, खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई, बात हो गई, क्या बात आहे महाराज. या लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. गायनाचार्य एक नंबर. आमचे मृदंगाचार्य बाबांचा तर हातातच जादू आहे महाराज. त्या वाचतच ना असं वाटच ना मी का नाची लिहू. आणि माझं तत्व असं आहे, मी कीर्तनात त्यांना माहिती आहे, ते वाजवायला असले का मी नाचत राहतो. मला आवड मतलब काय बोलतो त्याला, माझा आवडता जर मृदंगाचार्य असेल ना तर माझे पाय थिरकतात, मी सहज नाचायला लागतो. तुम्ही देखील राही नव्हते, इतर कीर्तनकार गुच्छ उभं राही, कीर्तन करताय सोंग आलीच राही ना बुवा. आता विषय असा आहे, आमच्या संतांच्या प्रमाणाला धरून मला चालायचं आवडतं. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी, नाही का. कीर्तनात नाचलं पाहिजे. आमच्या टाळकरीने सुद्धा पावट्या खेळल्या पाहिजे न लाजता. सुरुवातले सांगा ना, हसणारच नाही बरसे, टिंगल करणारच नाही बरसे, लागून त्याच ना दंदाराच किळा पाडाना. मी नाचत राहतो. अजून एक प्रमाण आहे, कीर्तन करावं नामदेवरायांनी, आणि नामदेवरायाच्या कीर्तनात माझ्या जगाच्या मालकानं नाचावं. किती नाचावं, किती नाचावं. नाचता नाचता देवाचा घडला पितांबर सुटला तरी भांडणं होतं देवाला. एवढा वेडा बेभान होऊन नाचत होता. मग जरा आपला जगाचा मालक एवढा वेड्यासारखा नाचत असेल, मग आपण काय भांडते. कीर्तनात टाळी, 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 कीर्तनात हो, कीर्तनात टाळी, 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 कीर्तनात
कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, कारण खरं संकीर्तन हातानं टाळी मुखाने नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं. कीर्तनात अजिबात लाजायचं नसते. काय होईना का? हा काय नाही, थोडं सैन करल्या मनी सवय जे रात नव का ती नव मी लोकेच ना 12 वाजाळाची मना बी वाजायली कितला वाजणार ते वय घेत ना 11:15. हां मनात अंदाज येतो. 15 मिनटं बोलू का आवरू? हा बोलू दाखा बरं. बाकीना सांगतो ना करजदारनी खावा आंब्या व्यान देणं जाणू आम्ही. आमची महाराज मंडळी अशा असल्यावर आपल्याला जमतं बुवा. मी नाचत राहतो, त्याच्यामधनंही काही लोक नावं ठेवणारे असतात, पण नावं ठेवणारले म्हणे एक विनंती रास, जर नाचणं चुकी नशे मग संतोषने लिखेले ते बी चुकीनं म्हणणं पडेन आपलं. बरोबर आहे ना बाबा? संतांनी जे लिहिलेले त्याला चुकीचं ठरवायचं का मग आपल्याला? पण नेमकं असं होई जायचे, जी बैल पुरणनी पोळी आहेस ना, जी बैल पुरणनी पोळी आहेस ना ते आवर्जून पावणार रोकस ताई राय जसं काय दाय टाक दिसू. हाय कोण सांगस? जी बहीणले पुरणनी पोळी आहेस ती बहीण सांगस. जी बहीणले येत नाही तीन गुपचूप खायला आलं पाहिजे. येत नाही ना आगावपणा तरी करू नये, गुपचूप खायलो. बाकी नाही 150 ना राहते नाही माय मला ते आवडत नाही काकू तुला येतच नाही. आवडाना विषय कुठेशे. बरोबर आहे की नाही? हो. मग ज्याला येस त्याला करू द्या ना. तुमले येत नाही म्हणीशीन कसाल किडा पाडतर ओननीच वन येऊ दिस भाऊ तडे विठ्ठल माझ्या भगवंताला उचलला नंदबाबाकडे नेतायत वासुदेव. पण तुम्हाला सांगतो बर का, भागवताचार्य सांगत असताना सांगतात भैया देवकीने कन्हैयाला जन्माला घातलं, यशोदेनं लाड पुरवले. जरूर सांगायला पाहिजे. प्रभू रामचंद्र वनवासात गेले, कौशल्या रडत होते, जरूर सांगा. पर दादा जेव्हा भागवतामध्ये देवकीने जन्माला घातलं आणि यशोदेनं लाड पुरवले हे सांगतात ना, याच्यासोबत हे पण सांगा की दादा नाकात तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा वाचवणारा बाप वासुदेव समाजाला सांगा म्हणजे बाप पण. आताच्या पोरांच्या डोक्यातून बापच निघाला, बापच वजा झाला. बापाबद्दल काही आस्था प्रेमच नाही राहिलं पोरांच्या मनामध्ये. का नाही राहिलं? आजचा प्रत्येक कीर्तनकार माझ्यासारखे लाखो कीर्तनकार सांगतात आई माझी मायेचा सागर. माय बद्दल बऱ्याच कविता लिहिल्या गेल्या, पण बापाबद्दल काय? मग बापानं काहीच केलं नाही का आपल्या? बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी जोडी लेकराची गोडी, बाप करी जोडी लेकराची गोडी. आपुली कुरावणी वाढू लागे, आपुली कुरावणी, आपुली कुरावणी, ओ जर मी या विषयावर बोलायला लागलो ना पुन्हा 2 तास बोलू शकतो या विषयावर.
काय ना महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. हो महाराज एकाएकी केला मिरासीचा धनी. आपल्याला जर लग्न झाल्याच्या नंतर घर बांधायचं असं सासऱ्यानं जर 50,000ची लाखाची मदत केली ना, पूर्ण नातेवाईकांना फोन करू सांगतो मन सासरानकान मला 50,000 दिनात घर बांधाले, मन सासरानकान बिगर व्याजना दिनात. का रे सासरान बिगर व्याजना याद येत तुले. आणि त्या बापनी कितली बी अडचण म्हणी होई अडचणले तोंड दिनं, पण तुले तिकाडांसाठी इस्टेटले धक्का नको लागाले. स्वतःने दुसऱ्यांना पाय पडीस नेन स्वतःना संसार धकाडा. जमीन विकी नाही 2-4 एकर जी बी समायटी ती तुला डायरेक्ट मालक बनाय दे ना. त्यानं कधी नावच लिहिलं नाही तू बापनं. ज्या नातेवाईकच मग 50 दाव सासरा नाव काढा ना, त्या नातेवाईकच मग एक दाव सांग का मन बापने मला 10 बिघा समाय ठेव. एक तरी पोरगा सांगस का बाप का लांब पडतोय. बाप का लांब पडतोय माहितीये का. माया हो तुम्हालाही सांगतो, जर मुलगा काम ऐकत नाही ना तुमची सुरुवात असते बाड्या दुकानावर जाय नाही तर तुझ्या बापाला सांगते तुझा पप्पा तुला मारल. शाळेत जाय नाही तर तुझा बाप तुला मारेल. असं सांगून सांगून पोरांच्या मनातून बापच उतरतोय. कुठंतरी हे आपण समाजाला समजवलं पाहिजे आणि पोरांनाही कळलं पाहिजे की बापही आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे. बाप लई मनातून उतरला हो लोकांच्या. ज्यांच्या हयात आहे त्यांना कळत नाही, ज्यांचे गेले ना त्यांना विचारा. कारण हाताची किंमत त्याला विचारा ज्याला हात नाही, पायाची किंमत त्याला विचारा ज्याला पाय नाही, डोळ्याची किंमत त्याला विचारा ज्याला डोळे नाही. घरामध्ये 2 तरुण मुली आहेत आणि खिशात 1 रुपया नाही, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. 2-2 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही या ऐन उन्हाळ्याचा दिवस आहे आणि तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत. तसं ज्याला बापच नाहीये त्या लेकराला विचारा बापाची किंमत काय असते. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. हो त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होतया, मला कसस होतया कोणी बाबा म्हणताना, मला कसस होतया कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ज्या मुलाचा बाप गेला, ज्या मुलीचा बाप गेला त्या मुलीला विचारा दादा बाप गेल्याचं दुःख. ज्या पोराचा बाप गेला त्याला विचारा बाप गेल्याचं दुःख, नाही का. हो कारण काय माहिती का, माझं कीर्तनातलं ब्रीद वाक्य ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं, इतरांना नाही कळायचं. जोपर्यंत हयात असतात तोपर्यंत महत्त्व कळत नाही, गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं ते दुःख काय असतं, नाही का. हो आता बाप जरी एखाद्याचा गेला, हो एखाद्या पोराचा बाप मेलेला आहे आणि त्याचा मित्र त्याच्या बापाजवळ खेळत आहे, गल्लीतला मित्र आहे आणि हा ज्याचा बाप नाही तो बघतोय आणि तो गल्लीतला मित्र त्याच्या बापाच्या जवळ लाड करत म्हणतोय पप्पा मला काहीतरी चॉकलेटला पैसे द्या. तो बाप डोक्यावरनं हात फिरवतो सगळं काही. तो बघू बघू हा पोरगा विचार करतोय जर माझाही बाप राहिला असता तर. त्या पोरानं 10 रुपये बापाकडनं घेतले, पतंग घेतलं, पतंग असा चगवत होता, पतंग उडवत होता. या पोरानं जवळ जावं ज्याचा बापच नाही. दादा पतंग लई लांब चाललंय रे, किती वरती जाणार आहे. म्हणले यो लई वरती जाणार आकाशामध्ये. ए दादा माझी माय पण सांगते रे, मी विचारतो माझा बाप कुठं गेला तर माझी माय सांगते तुझा बाप वरती गेलाय. ए दादा तुझं पतंग जातंय ना तर तुझ्या पतंगाला माझा एक निरोप सांग ना. तुझं पतंग जर वरती जात असेल तर माझ्या बापाला संदेश दे ना, माझ्या बापाला माझी आठवण दे ना. त्या पोराचे भाव काय असतील तो पोरगा सांगतो ऐका. हे पतंगा रे पतंगा आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप त्यांना सांगशील का. पतंगा रे पतंगा आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप त्यांना सांगशील का. दादा तुझं पतंग जरी वरती जात असेल ना तुझ्या पतंगाच्या हाती निरोप सांग ना माझ्या बापाला.
ज्या पोराचा बाप गेलाय त्याला दुःख कळतं. दादा, प्रत्येक ठिकाणी आईची स्तुती होते, आईची स्तुती करू नका असं मी म्हणणार नाही. आईचा सुद्धा तेवढाच उपकार आहे, पण मग बापाचे कमी उपकार आहेत का हो? देवकीनं जन्माला घातलं खरी गोष्ट आहे दादा, पण नाका तोंडात पाणी गेलं. स्वतःचा जीवाचा विचार न करता पोराला वाचवणारा वासुदेव पण डोळ्याच्या समोर ठेवा. बापाप्रतीचं प्रेम कमी होऊ देऊ नका. या मुलींना विचारा, ज्या पोरींचं लग्न झालं त्या पोरींना विचारा. माहेरमध्ये जोपर्यंत बाप असतो ना तोपर्यंतचा आनंद काही वेगळा असतो. किती आनंद असतो, बाप किती प्रेम करतो पोरींवर माहिती आहे का? जर का पोरीचं लग्न झालं, पूर्ण व्यवहार पोराकडे चालला गेला, आणि जर का नातेवाईक येतात ना बघायला, तर येणारा नातेवाईक जर म्हाताऱ्याच्या हातात काहीतरी नारळ घ्या, बिस्किट खा असं म्हणून 10-20 रुपये देतात ना, 5-50 रुपये, तर ते 5-50 रुपये तो म्हातारा आहे ना पिशवीत ठेवतो, खिशात ठेवतो, आणि विचार एकच असतो, बाई जोपर्यंत व्यवहार माझ्या हातात होता, माझ्या पोरगीला पाहिजे तशी साडी घेत होतो, आता व्यवहार माझ्या पोराकडे गेलाय, माझी मुलगी रक्षाबंधनला येते किंवा दीपावलीला येते, माझा दादा तिला कशी साडी घेईल मला माहीत नाही. तो बाप दिलेले पैसे असतात लोकांनी ते जपून ठेवतो, पोरगीला जाताना कोपऱ्यात जातो, पोरगीच्या हातात देतो, सांगतो बेटा जोपर्यंत माझ्या हातात व्यवहार होता तोपर्यंत तुला पाहिजे तशी वस्तू घेतली, पण आता माझ्या हातात व्यवहार नाही. तुला जर तुझ्या भावानं घेतलेली साडी पटली नसेल ना, हे 700 रुपये का 500 रुपये याच्याकडून तू साडी घेशील. असा म्हणणारा बाप जेव्हा जातो ना, त्या पोरीला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. हो, ज्याचं जडतं त्याला कळतं. जाऊ द्या, भरपूर विषय आहेत, पण आता वेळ कमी असल्यामुळे भगवंताला उचलला. जमुनाजी पार करायची. जमुनाजीला अगोदर पाणी नव्हतं, पण एवढी बहाड आली ना पाण्याची, गुडघ्याचं पाणी कमरेला लागायला लागलं, कमरेचं पाणी छातीला लागायला लागलं, छातीचं पाणी आता नाका तोंडात जाईल इथपर्यंत पाण्याचं वाढ होत होती पाण्याची. पाणी एवढं वाढत होतं, याचं कारण काय होतं? तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकतात म्हणजे पटकन उत्तर द्या. जमनाजी एवढं बहाड येत होती पाण्याला, याच्या मागचं काय कारण होतं? दर्शन घ्यायचं होतं. दर्शन घ्यायचं होतं. दर्शन घेताना फक्त भक्त देवाचं दर्शन घेतो, किंवा मुलगा आईबापांचं दर्शन घेतो, भाऊ बहिणीचं दर्शन घेतो, पत्नी पतीचं दर्शन घेते, ठराविक नाते की कोणी कोणाचं दर्शन घ्यावं. मग जर जमनाजी देवाच्या दर्शनासाठी तुडुंग भरली होती, मग देवाचं आणि जमनाजीचं नातं काय होतं? खरंच बोला ना बरं, मला लबाडीन राग आहे. एका ठिकाणी ना पती पत्नीचं नातं सांगितलंय, आणि एका ठिकाणी सासू जावयाचं नातं सांगितलंय. जमनाजी सासू होती देवाची, आणि पहिले पद्धत अशी होती, जवायना सासू पाय पडे पहिले, तवय भेटत नाही त्यामा, तवय भेटी जायत त्यामा, आते भेटीत नाही ना, सासू वाजना पाय पडतं जाते पोरे. आणि पहिले एवढी मर्यादा होती ना, या आजी माय बसेलेत ना, यासले विचारा, जे 40-50 पुढल्या मावशात तिसले विचारा, जर पोरगीदा खाली पोरगा उन्हा जमेल बी नाही राहे, तरी सुद्धा माय आहे ना, घर मायनच खिडकी वाटे डुकीन दखिले समोर येणे, बरोबर आहे ना. पहिल्या बाया समोर सुद्धा नाही माय, जर जमणं तो पोऱ्या काय विचार करीन, तो जर म्हणा जवाई होय ना बाप, मन सासू होते मन समोर ही गई हो, एवढी मर्यादा होती. सासू जवाई ना समोर सुद्धा ये नाही, आणि आते सासूचं पोऱ्या दकासवाय पोर देत नाही, कितलं बी उलट बी जायचं आते. पहिलं काहीच राही नाही बाबा, राहायचं का पहिलं? पहिले सासू जवाईन पुढे एक बी शब्द बोले नाही, बोलेत का पहिल्या सासूया बसेल्यात आजी माया, अजिबात नाही, हिंमत सुद्धा होती नाही. हो, पण तवय ना जवाई बी इज्जतदार होतात बा. मग आता बिगर इज्जत नाही का? मी नाही म्हणत बो तसं. पहिला ज्या जवाई होतात ना, इथली मर्यादा होती ना, सासूंसमोर त्या बी मर्यादामा वागेत, बरोबर आहे की नाही. सासूंसमोर जवाई बी मर्यादामा वागेत, म्हणीने सासू बी जवाईशनी इज्जत करेत. आता ना जवाई सुशिक्षित होय जायला, तर जास्त शिकेल राहतं, त्या सासरवाडीमध्ये जाईन इथं त्याला चड्ड्या घालीन फिरतं. ओ भाऊ सासून समोर नको रे आप्पा, अरे कमीत कमी अंग तरी जाक रे, ओ म्हण सोन चिड, तू सासून समोर इथलची चड्डी घालीन फिरा ना, ती बहीण कशाला पदरली रे भाऊ. अरे ती बहीण उलट सांगी, जवाई पाणी आण द्या पेवाले. पहिलं काहीच राहिलेलं नाही महाराज, नाही का. हो, आता सासूबाईला वाटलं की मी दर्शन घेतलं पाहिजे, आणि माझ्या भगवंतालाही वाटलं